आज गेले कित्येक दिवस आपण बघतोय महानगरपालिकेची निवडणूक जी लागलेली आहे त्याप्रमाणे त्या पार्श्वभूमीवर त्या धर्तीवर बहुजनांच्या संघटना कुठेतरी एकत्रित येऊन जे आपण आता सध्याचं राजकारण बघायला लागलो की महायुती असू दे महाविकास असू दे तोडो फोडो आणि काय पण करा पण तू सत्तेत या तर याच्या विरोधात बहुजनांचा आवाज जर पोचवायचा असेल आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्या संघटनांच्या माध्यमातून गेले 6-7 महिने चर्चा चालू होती, वारंवार बैठका होत होत्या. त्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून पण त्यांच्यासोबत चर्चा चालू होती आणि अशा जवळजवळ सगळ्या बहुजनांच्या संघटना एकत्रित येत आम्ही पुढे जात होतो. पुढे जात असताना आमच्या पक्षाची सभा झाली, विजयी संकल्प महासभा. विजयी संकल्प महासभेच्या नंतर आणि आम्हाला या सगळ्या जोडलेल्या संघटना आम्ही पुढे जात असताना अचानक ट्विस्ट झाला आणि महाविकासमधून आम आदमी पार्टी आप बाहेर पडली आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की खरोखर जर कार्यकर्त्याला संधी द्यायची असेल आणि कार्यकर्त्याचा जर सन्मान करायचा असेल तर त्या धर्तीवर त्यांनी त्या महाविकासमधून म्हणजे इंडिया आघाडीतून बाहेर पडले. इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं आमची बोलणी सुरू झाली. बोलणी सुरू होत मग त्या बोलणीचं रूपांतर या आमच्या बहुजनांच्या संघटना आम्ही आणि आप असं एकत्रित येऊन मग बाकीच्यांनी पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे या लागलेले आहेत. त्यावर एक कोल्हापूरला एक चांगल्या पद्धतीची आघाडी देण्याचा इथं आम्ही प्रामुख्यानं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मी आपली भूमिका आपल्यासमोर मांडत आहे की आपण बघतोय घराणेशाहीचं राजकारण असेल, दबाव तंत्र वापरलं चाललेलं आहे, गृहीत धरलेलं चाललेलं आहे कार्यकर्ता आणि तसेच सामान्य जनतेला सुद्धा गृहीत धरलेलं आहे की काय नाही महायुती किंवा महाविकासच. तर असं नाही आहे. कोल्हापूरची जनता ही फार वेगळी आहे. जे कोल्हापुरात घडतं ते देशात घडतं आणि कोल्हापूरची जनता ही सर्वसामान्यांच्या कायम पाठीशी राहिलेली आहे. म्हणूनच आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा यांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रित येत ही नवीन आघाडी स्थापन करत आहोत. ह्याच्या पुढे लवकरच आमचं जागा वाटप आणि त्या पद्धतीने चर्चा होऊन ते आम्ही त्यावर एकमत होऊ. जागा वाटपाबाबत काय मोठा तिढा राहील असं आम्हाला वाटत नाही, कारण आपचे संदीप देसाई साहेब आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकच आहे की कार्यकर्त्याला संधी द्यायची. निश्चितच चांगला प्रतिसाद आहे. आम्ही विजयी संकल्प महासभेतच सांगितलं की आम्ही 81 जागा लढवतोय आणि आम आदमी पार्टी असेल, आमच्या बहुजनांच्या संघटना असतील, ऍडव्होकेट सुरेश साहेबांची संघटना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितच 81 जागा लढवतो आणि चांगला प्रतिसाद. आता जागा वाटपाची चर्चा इथून पुढे चालू होईल आणि ती लवकरच आम्ही काय महाविकास आणि माहितीसारखं आम्हाला काही 2-4 दिवस लागणार नाही, 2-4 तासात आमचं संपून जाईल. समविचारी जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात आणि जे कोल्हापूरचा खरोखर विकास आणि कार्यकर्त्याला ज्याला खरोखर तळमळीनं संधी द्यायची आहे ते पक्ष असते. आणि तुमच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना आवाहन करतो की खरोखर पवार साहेबांच्या नावाला शोभेल असं दणदणीत जागा घ्या, नाहीतर आमच्या सोबत आला तर तुमचं स्वागत आहे. मस्त. नाही महापौर पदाचं अजून आरक्षण झालेलं नसल्यामुळं त्याचा उमेदवार अजून असं काय ठरलेलं.